नमस्कार, एमबीपी स्टार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मौजे घाटशीळ पारगाव या गावामध्ये पोहोचलेलो आहोत। या ठिकाणी एक मोठा नारळी अखंड हरिनाम सप्ताह होत आहे। श्री संत वामनभाऊ महाराज यांनी प्रारंभ केलेला सप्ताह आज मौजे घाटशीळ पारगाव या ठिकाणी होत आहे। सप्ताहाची सांगता उद्या दिनांक 19 एप्रिल रोजी होत आहे। उद्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब इथे येत आहेत। त्यांच्यासोबत लोकनेत्या पंकजाताई मुंडे ह्या देखील येत आहेत। आपण पाहू शकता त्यांच्या आगमनाच्या निमित्त 2 हेलिपॅड तयार करण्यात आलेले आहेत। या बाजूला एक हेलिपॅड बनवण्यात आलेला आहे आणि इकडे डाव्या बाजूला पाहू शकता आपण इथे एक हेलिपॅड बनवण्यात आलेला आहे। उद्या सकाळी ठीक 10 वाजता त्यांचं इथं आगमन होणार आहे। माझ्यासोबत काही गावातील भाविक भक्त आहेत, गावकरी आहेत। आपण त्यांच्यासोबत काही संवाद साधून अधिकची माहिती जाणून घेणार आहोत। श्री संत वामनभाऊ महाराज यांनी प्रारंभ केलेला जो नारळी सप्ताह आहे, हा सप्ताह आपल्या गावामध्ये होत आहे। काय माहिती सांगाल? वैराग्य मूर्ती श्री संत वामनभाऊ महाराज यांनी प्रारंभित केलेला 93वा नारळी सप्ताह मौजे घाटशीळ पारगाव तालुका शिरूर कासार जिल्हा बीड या ठिकाणी मोठ्या थाटामाटात संपन्न होत आहे। 2022 मध्ये एकदा नारळी सप्ताह झाला होता आणि त्याच्यानंतर आज 2025 मध्ये देखील नारळी सप्ताह होत आहे। याच्याबद्दल काय माहिती सांगाल? श्री संत वामनभाऊ महाराज यांचं मौजे घाटशीळ पारगाव या गावावर विशेष प्रेम होतं। ते या गावाला आपलं माहेर मानत होते। म्हणजे श्री संत वामनभाऊ महाराजांपासूनचा हा ऋणानुबंध आहे। 2022 मध्ये देखील नारळी सप्ताह संपन्न झाला होता आणि यावर्षी देखील नारळी सप्ताह मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे। उद्या लोकनेते पंकजाताई मुंडे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येत आहेत। 2 हेलिपॅड बनवण्यात आलेले आहेत। काय माहिती सांगा? उद्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री सन्माननीय पंकजाताई मुंडे हे 2 नेते या ठिकाणी या सप्ताहासाठी विशेष हजेरी लावणार आहेत। सप्ताहासाठी मुख्यमंत्री साहेब येत आहेत, पंकजाताई देखील येत आहेत। काय तयारी झालेली आहे? पूर्ण तयारी प्रशासनाकडून पूर्णपणे झालेली आहे। 2 हेलिपॅड बनवण्यात आले आहेत आणि त्या साधारण एक 10 ते 10च्या नंतर दोन्ही सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि पंकजाताई दोघेही या ठिकाणी येणार आहेत आणि गडाचं दर्शन घेऊन सप्ताहामध्ये दर्शन घेऊन ते त्यांच्या पुढील कार्यासाठी जातील। सप्ताह आज होत आहे घाटशीळ पारगाव या ठिकाणी। कसं वातावरण आहे? भाविक भक्तांमध्ये आनंद आहे? काय सांगाल माहिती? हा सप्ताह अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात दरवर्षी वेगवेगळ्या गावात फिरता नारळी सप्ताह म्हणतात त्याला। दरवर्षी वेगवेगळ्या गावात हा सप्ताह साजरा केला जातो। घाटशीळ पारगाव या गावाला अगदी 2-3 वर्षाच्या कालावधीत हा सप्ताह दोनदा करण्याचा संधी मिळालेली आहे। त्यामुळे घाटशीळ पारगावकर तसेच पंचक्रोशी, बीड जिल्हा, नगर जिल्हा असं पूर्ण महाराष्ट्रभरातून येथे भाविक येत असतात आणि दर्शन घेऊन जात असतात। श्री क्षेत्र संस्थान गहिनाथगड श्री संत वामनभाऊ महाराज यांनी प्रारंभ केलेला सप्ताह जो आहे तो आज इथं होत आहे आणि हा सप्ताह दुसऱ्यांदा आहे। 2 वेळेस सप्ताह म्हणजे 2022 नंतर 2025 मध्ये पण होत आहे। काय वाटतं याच्याविषयी? मी सांगितल्याप्रमाणे श्री संत वामनभाऊ महाराज आणि घाटशीळ पारगाव आणि श्री संत वामनभाऊ महाराजानंतर श्री संत गोरक्षनाथ महाराज आणि त्यानंतर गुरुवर्य महंत विठ्ठल महाराज ही परंपरा जोपासत आहेत आणि आज देखील गाव आणि गड यामध्ये हे नातं तसंच कायम आहे, परंपरा कायम आहे। त्यामुळे महाराजांचं देखील या गावावर विशेष प्रेम आहे। या ठिकाणी आपण पाहिलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्यानंतर लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथ मुंडे साहेब असतील, उद्या यांचं आगमन इथं होणार आहे। त्यानिमित्त गावकऱ्यांनी पूर्ण तयारी देखील करण्यात आलेली आहे त्यांच्या स्वागताची आणि प्रशासनाकडून देखील हेलिपॅडची ही तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे। उद्या त्यांचं भव्य दिव्य असं स्वागत मौजे घाटशीळ पारगाव या गावामध्ये करण्यात येणार आहे। एमबीपी स्टार न्यूज